लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये नाही तर 9600 रुपये मिळणार आहेत। नवीन मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ही महत्त्वाची माहिती दिली। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना 9600 रुपये मिळणार आहेत। परंतु यासाठी या नवीन सरकारने आता काही नियम आणि काही अटी सुद्धा घातल्या आहेत। त्यामुळे तुम्हाला जर हे 9600 रुपये मिळवायचे असतील तर व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। तुम्हाला सर्व नियम अटी सर्व समजावून सांगतो। बघा, आज पैसे मिळणार म्हणजे मिळणार। पुढील 3 तासात तुमच्या खात्यावरती पैसे देण्याची ऑर्डर सुद्धा दिली आहे। सरकार स्थापन झाले आहे, त्यामुळे पैसे हे सरकारला आता द्यावेच लागणार आहे। तशा बँकांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत। महिलांसाठी आजचा दिवस हा आनंदाची बातमी आहे। आजचा दिवस हा मोठा दिवस ठरणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक पाहिजे तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। तर मग कोणत्या बँक खात्याबद्दल तुम्हाला हे सांगितलं आहे आणि कोणत्या बँकेमध्ये तुमचे पैसे येणार आहेत ते लक्षपूर्वक बघा। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। तुम्हाला आता 2100 रुपये नाही तर तुम्हाला 9600 रुपये मिळणार आहेत। बघा कसे मिळणार आहेत, पण लक्षात घ्या, बँक खात्याशी आधार कार्ड जर जोडलेलं असेल तरच डायरेक्टली तुमच्या खात्यात हे पैसे येणार आहेत। परंतु कालच्या पत्रकार परिषदेत नवीन झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही निकष सुद्धा सांगितले आहेत की काही महिला आता वगळल्या सुद्धा जाणार आहेत। त्यांनी असं बोललं आहे की त्यामुळे आता कोणत्या महिलांना इथून पुढे पैसे मिळणार नाहीत हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण काही निकष आढळलेत, काही नियम लावले आहेत, कोणत्या अटी असणार आहेत आणि तुम्हाला 9600 रुपये कसे मिळणार आहेत बघा। सविस्तरपणे माहिती सांगतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला हे पैसे 1500 रुपये नसून 2100 रुपये नसून हे पैसे तुम्हाला 9600 रुपये आता मिळणार आहेत। त्यामुळे आता सोबतच सरकारने एक नवीन जी काय असेल ते योजनेमार्फत तुम्हाला आता 10000 रुपये सुद्धा देखील मिळणार असल्याचं सांगितलंय। नवीन सरकार आल्यानं तुम्हाला 10000 रुपये देणार असल्याचं पण सांगितलंय। मग हे 10000 रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहेत बघा। काही महिलांना 9600 रुपये पण मिळणार आहेत, काही महिलांना 2100 रुपये पण मिळणार आहेत, काही महिलांना 10000 रुपये देखील त्या ठिकाणी मिळणार आहेत। त्यामुळे कोणत्या महिलांना मिळणार आहेत हे पैसे सविस्तरपणे जाणून घेऊया आणि काही महिला यामधून बाद सुद्धा ठरणार आहेत। सविस्तरपणे माहिती महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सांगतो बघा। कालच एका बैठकीत नवीन बनलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, काय म्हणाले बघा ते, लाडकी बहिणीमुळे आम्ही प्रचंड मतांनी निवडून आलो, त्यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपये तर देणारच आहे, त्यासोबत काही महिलांना आम्ही 9600 रुपये देखील देणार आहोत। तसेच आता एक नवीन योजनेमार्फत महिलांना 10000 रुपये त्या ठिकाणी दिले जाणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे। बघा आता महिलांनो, तुम्हाला आता काही महिला असतील 2100 रुपये मिळणार आहेत, काही महिलांना 9600 मिळणार आहेत, काही महिलांना 10000 रुपये त्या ठिकाणी दिले जाणार आहेत। मग आता महिलांनो, तुम्हाला कोणत्यामध्ये तुम्ही पात्र असणार आहे ते बघा। तुम्हाला या 10000, 2100, 9600 यापैकी तुम्हाला एक तरी लाभ नक्की मिळणार आहे। कसा मिळवायचा, अटी काय आहेत, नियम काय आहेत बघा लक्ष देऊन। त्यामुळे 10000 आणखी कसे मिळणार आणि कोणत्या महिलांना मिळणार हे पण तुम्हाला आम्ही सांगणार आहे। या एका नवीन योजनेच्या माध्यमातून मिळणारे 10000 आणि लाडक्या बहीण योजनेचे 2100 किंवा तुम्हाला आता 9600 हे कोणत्या महिलांना मिळणार आहेत, तसेच कोणाच्या तुमच्या बँका ज्या आहेत, कोणकोणाच्या बँका या खात्यामध्ये पैसे येणार आहेत, कोणत्या बँकामध्ये पैसे येणार आहेत हे पण आम्ही तुम्हाला सांगणार आहे। कारण की बँका काही बदलल्या पण आहेत, अशी अफवा देखील उठलेली आहे। तुम्हाला पण तुम्ही अनेक व्हिडिओ बघत असणार की या बँकामध्ये पैसे येणार नाही, त्या बँकामध्ये पैसे येणार नाही। लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला सविस्तरपणे खरी माहिती सांगतो। यूट्यूबवर जास्त अफवा चालतात, फेक बातम्या चालतात, आज पैसे येतील उद्या पैसे येतील सांगतात, परंतु मी तुम्हाला खरी बातमी सांगतो आणि खरी माहिती सांगतो। तुम्हाला हे पैसे कसे येतील सविस्तरपणे सांगतो बघा। आता लाडक्या बहिणींसाठी 3 टप्प्यामध्ये 3 तासाच्या आत तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत। लक्षात घ्या, अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे, पण सोबतच एक निराशाजनक बातमी सुद्धा समोर आली आहे। लक्षात घ्या, पैसे सर्वच महिलांना आता येणार नाहीत, केवळ 70% महिलांनाच पैसे येणार आहेत। कारण की 70% महिलांना आता इथून पुढे पैसे मिळणार। आता तुम्हाला काय सांगितले बघा, सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आले बघा। 70% महिलांनाच आता पैसे मिळणार आहेत। यामधील 70% महिलांना आता पैसे मिळणार आहेत, 30% महिला यामध्ये वगळणार आहेत। त्याचे कारण सुद्धा समोर आलं आहे बघा। काय कारण आहे तुम्हाला आता, कोणत्या महिला वगळण्यात आलेल्या आहेत बघा। नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व याबाबत खुलासा केला आहे। कोणत्या महिलांना पैसे मिळणार, कोणत्या महिला अपात्र ठरणार आहेत, तसेच
काही निकष पण सांगितले आहेत। धक्कादायक अपडेट समोर आले आहे। आता फक्त 70% महिलांनाच पैसे मिळणार आहेत। आता 30% महिलांना सरळ सरळ योजनेच्या लाभार्थी यादीतून बाहेर करण्यात येणार आहे। मग तुम्ही या 30% मध्ये आहात का 70% मध्ये आहात हे सांगतो बघा। लक्ष देऊन बघा, कारण आता 70% महिलांना हे पैसे मिळणार आहेत। उरलेल्या 30% महिलांना यादीतून बाहेर काढण्यात येणार आहे। बघा, आता नवीन मुख्यमंत्री जे काय आहे लाडक्या बहिणींचे, जे आता देवेंद्र फडणवीस झाले आहेत, त्या मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे आता अनेक महिला बाहेर निघायला सुरुवात देखील होणार आहे। या बाहेर काढलेल्या महिलांच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे देखील कसं चेक करायचं तुम्हाला ही सविस्तरपणे तुम्हाला आज इथे समजणार आहे। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तुम्हाला 9,700 रुपये या ठिकाणी कसे मिळवायचे ते बघा। आता या पैसे वाटपासाठी काही तासच उरले आहेत। काही महिलांना मेसेज देखील आले आहेत पैसे येणार असल्याचे। मग तुम्हाला आता मेसेज काय असतं, जर तुम्हाला बँकेत जर SMS पैसे यायचे असतील तर तुम्हाला आदल्या दिवशी जे काय असेल ते तुम्हाला SMS असतो, तुम्हाला आलाय का नक्की चेक करा। महिलांना मेसेज देखील आले आहेत पैसे येणार असल्याचे। मग तुम्हाला मेसेज आला पण असेल म्हणजे पैसे आज येतील किंवा उद्या येतील, कारण आता सरकार स्थापन झाले आहे। आता अनेक महिला लाभार्थी योजनेतून बाहेर सुद्धा पडणार आहेत। यामध्ये आता अनेक कारणे असणार आहेत। बँका तसेच पात्रता, आज काही नियम सुद्धा बदलले आहेत। त्यामुळे आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तुम्हाला 9,700 रुपये काही महिलांना मिळणार आहेत, 21 रुपये काही महिलांना मिळणार आहेत, काही महिलांना 10,000 देखील एका योजनेच्या माध्यमातून मिळणार आहेत। बघा तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत यामध्ये। बघा 10,000 रुपये देखील आता काही भरपूर महिलांना मिळणार आहेत। कोणत्या महिलांना 10,000 रुपयासाठी काही महिला पात्र आहेत बघा, कोणत्या महिला 21 रुपयासाठी पात्र आहेत बघा, तसेच कोणत्या महिलांना 9,700 रुपये मिळणार आहेत ते बघा, तसेच कोणत्या महिला लाभार्थी यातून वगळण्यात येणार आहे याची सविस्तर माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर म्हणजे पैसे येण्याच्या तुम्हाला काही अडचणी असू शकतात। काही महिलांना SMS येतोय की आज पैसे येणार असल्याचा, उद्या पैसे येणार असल्याचा, त्यामुळे तुम्हाला SMS आलाय का एकदा चेक करा। लक्षात घ्या, तुमचं एक कारण सुद्धा असू शकतं आणि त्यावर तुम्हाला अर्जंट मोबाईलवरूनच एक काम करायचं आहे। हे केलं की पैसे येण्यासाठी तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम नसणार आहे बहिणींनो। बघा, आता तुम्हाला जर मेसेज आला नसेल तर तुम्हाला एक काम सुद्धा करायचं आहे। काय काम करायचं आहे बघा, लक्षात घ्या। अतिशय धक्कादायक आणि आनंददायक अशी दोन्ही अपडेट आता लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात आले आहे। काही महिलांना धक्कादायक अपडेट आहे, काही महिलांना आनंदाचं वातावरण आहे। बघा काय सांगते, पण त्यातच पहा, आजच पैसे वाटले जाणार असल्याची बातमी समोर आली आहे। आधार कार्ड ज्या बँक खात्याला लिंक आहे त्याच खात्यामध्ये पैसे हे जाणार आहेत। त्याआधी हे जे नियम आहेत या नियमामुळे 30% महिला डायरेक्ट बाहेर यामधून काढले जाणार आहेत। त्यामुळे आता फक्त 70% महिला पैसे मिळवण्यासाठी पात्र ठरणार आहेत। बघा, तुम्ही 70% मध्ये आहे का 30% मध्ये आहात, तुम्हाला आता 9,700 रुपये पण मिळणार आहेत। हे कसे मिळणार आहेत बघा, कारण की महिलांनी खोटी माहिती पुरवल्याची समोर आली आहे। आता हमीपत्रात चुकीची माहिती दिली आहे। श्रीमंत कुटुंब, उच्च मध्यमवर्गीय कुटुंब, भरपूर संपत्ती असणाऱ्या महिला सुद्धा, तसेच जबरदस्त नियमाला तुम्ही सर्व नियम लावले होते त्या नियमांना डावलून काही महिलांनी पैसे घेतले, त्यांची नावे सुद्धा रद्द करण्याची सूचना दिली आहे। तुम्ही जर खरोखरच गरीब गरजू महिला असेल, तुम्ही जर या अटीमध्ये बसलात तर आणि तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला माहीत असेल, ज्यांची 4 व्हीलर आहे, ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, अशा महिलांनी सुद्धा मागच्या वेळी पैसे घेतले होते, परंतु आता त्यांना घेता येणार नाही। कोणते नियम लावलेत बघा, तुम्हाला 9,700 रुपये मिळण्याकरिता कोणती प्रोसेस करायला लागणार आहे बघा। अजूनही तुम्हाला जर अजिबात पैसे आले नसतील तर कदाचित तुमच्या या 2 पैकी एक प्रॉब्लेम नक्की असू शकतो, आणि जर काहीच प्रॉब्लेम नसेल तर तुम्हाला 2100 किंवा 9,700 रुपये मिळणार आहेत। त्याचबरोबर 10,000 रुपये देखील तुम्हाला काही महिलांना मिळू शकतात। यासाठीची काय वेगळी पात्रता आहे तातडीने आपण आता समजून घेऊया, कारण की आता काही तासच उरले आहेत महिलांना योजनेबाहेर करण्याची। त्यामुळे कारण काय ते पण समजून घेऊया। काही महिला तुम्हाला सांगतो आता अपात्र ठरणार आहेत। काही महिलांना चांगले तुम्हाला 10,000, 9,700, 2100 रुपये जे काय असेल ते महिलांना मिळणार आहेत, परंतु अपात्र का ठरणार आहेत महिला ते बघा। तुमच्या घरात 4 व्हीलर वाहन जर असेल, 4 चाकी वाहन जर असेल, एखादी कार, जीप काय असेल, जे काय असेल 4 चाकी वाहन असेल, कुठलीही कार असेल, फक्त ट्रॅक्टर व्यतिरिक्त म्हणजे ते सोडून, ट्रॅक्टर सोडून जर कदाचित तुमच्या योजनेमधून तुम्हाला तर बाहेर काढलं शकतं, 4 व्हीलर असेल तर बाहेर काढलं जाऊ शकतं,
त्यानंतर पुढचा जो नियम आहे तो म्हणजे महिला ही जॉब करत नसावी. ज्या महिला लाभार्थी महिला आहेत त्या महिला जॉब करत असेल किंवा महिला आयकर म्हणजे इन्कम टॅक्स भरत असेल तर या महिला देखील आता या ठिकाणी लाभ घेऊ शकत नाहीत. बघा, तुम्ही जर तुमच्या घरामध्ये फोर व्हीलर असेल तर तुम्ही आता इथून पुढे लाभ घेऊ शकत नाही. तुम्ही जर नोकरी करत असाल तरीसुद्धा तुम्ही या योजनेतून बाहेर पडणार आहात. बघा, त्यानंतर एक महत्त्वाचा निकष जो आहे तो बदलला आहे. तो म्हणजे थोडासा तुमच्यासाठी धक्कादायकच आहे. ज्या अशा महिला आहेत की ज्या संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजना आणि इंदिरा गांधी निराधार योजना अशा योजनांचे पैसे घेत आहेत की ज्यांचा लाभ महिला त्यांना 1,500हून जास्त येत आहे, तर त्या अशा महिला देखील या योजनेसाठी पात्र नाहीत. तर या योजनेमुळे देखील अनेक महिला बाहेर आता पडू शकतात. बघा मित्रांनो, तुम्ही आधीच या म्हणजे श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी निराधार योजना यातून जर तुम्हाला पैसे येत असतील तर अशा महिलांना देखील आता यामधून बाहेर काढलं जाणार आहे. आता पुढची अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे. पहा, पैसे कोणाला येणार आहे आणि पैसे कोणाला येणार नाहीत. बघा, 10,000 रुपयेसाठी काय वेगळी अट आहे पहा. आता सर्व जी काय असेल ती अपडेट तुम्हाला सांगतो. 2,40,00,000 महिलांना आतापर्यंत योजनांचा लाभ मिळाला आणि बहुतांश महिला इथून पुढे अपात्र सुद्धा ठरणार आहेत. 30% अशा महिला असतील ज्या इथून पुढे एकही रुपया आता त्यांना मिळू शकणार नाहीत. बघा, तुम्ही या 30% मध्ये आहेत का आणि तुम्हाला 9,700 रुपये मिळणार आहेत का ते बघा. ज्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होऊ शकणार नाही म्हणजे या 30% महिलांच्या खात्यामध्ये हप्ता आता लाडक्या बहिणीचा जमा होऊ शकणार नाही, कारण की फॉर्मची पुनर्पडताळणी करण्यात सुरुवात केली आहे. त्यांनी खोटी माहिती पुरवणे, जे काय असेल ती खोटी माहिती पुरवणे, श्रीमंत उच्च मध्यमवर्गीयातल्या महिलांनी फॉर्म भरला आणि त्यामुळे या यादीतून बाद होणार आहेत. त्यानंतर ज्या महिला अशा आहेत त्या आता इथून पुढे घरातील 2च महिलांना लाडक्या बहिणींचा लाभ मिळणार आहे. बघा, आता इथून पुढे तुमच्या घरातील 4-5 महिला लाभ घेत होत्या आधी, परंतु इथून पुढे घरातील 2च महिला लाभ घेता येणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त चालणार नाही सांगितले. आता महिलांना आणखी एक धक्कादायक अपडेट समोर येत आहे की फक्त 2 महिला घरातील लाभ म्हणजे जे काय असेल ते तुम्हाला लाभ देण्याचे ठरवले आहे, परंतु पुढे प्रत्येक घरातील एकच महिला लाभ घेऊ शकतील असे पण अपडेट येऊ शकते. त्यामुळे आत्ता जागे व्हा, तुमचे रेशन कार्ड सेपरेट करून घ्या. एकत्र कुटुंबात राहत असाल तर रेशन कार्ड सेपरेट त्या ठिकाणी तुम्हाला करून घ्यायचं आहे. तुमचं रेशन कार्ड जे काय असेल ते तुम्हाला सेपरेट करून घ्यायचं आहे. बघा, त्यानंतर आता कोणत्या बँकेत ते पैसे त्या ठिकाणी येणार आहेत पहा. तर त्या 12 बँका तुम्हाला सांगतो ज्या नॅशनलाइज आहेत. बघा, आता 12 बँका नॅशनलाइज बँका ज्यामध्ये आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, युको बँक, बँक ऑफ बडोदा, IDFC फर्स्ट बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया. तर अशा प्रकारच्या ज्या 12 राष्ट्रीयकृत बँका आहेत तर त्या टॉप बँका आहेत. यामध्ये सर्वात आधी तुमच्या लाडक्या बहिणीचे हे पैसे तुम्हाला येणार आहेत. बघा, आता मग फक्त याच्यातच येणार आहे का असं तुम्ही म्हणजे बाकीच्या बँका चालणार नाही का असं तुम्ही म्हणताल. बघा, तर त्या सोडून 10 दुसऱ्या ज्या प्रायव्हेट बँक्स आहेत ज्यामध्ये HDFC बँक, त्याचबरोबर ॲक्सिस बँक, ICICI बँक, त्याचबरोबर इकडे जर तुम्ही आपण बघितलं तर म्हणजे असंख्य अशा ज्या प्रायव्हेट चांगल्या बँका आहेत त्यामध्ये सुद्धा या 10 बँकामध्ये तुमचे पैसे लवकरात लवकर येणार असल्यास सांगितले. बघा, आता या महिलांना 9,700 रुपये मिळणार. बघा, कोणत्या महिलांना मिळणार बघा. अशा अनेक महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणी अधिकाऱ्यांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की अजून पण आम्हाला एकही हप्ता आलेला नाही. तर आता या महिलांना आनंदाची बातमी दिली जाते आहे, कारण अशा महिला लाडकी बहीण योजनेसंदर्भातील सदस्यांना 5 हप्त्याचे पैसे म्हणजे मागचे हप्ते म्हणजे निवडणुकीच्या आधीचे 7,500 रुपये आणि नंतरच्या डिसेंबर हप्त्याचे म्हणजे आताचे 21 रुपये वसूल करून 9,700 रुपये यांना बँक खात्यामध्ये देण्यात येणार असल्याची सर्वात मोठी घोषणा केली आहे. बघा, आनंदाची बातमी आहे. तुम्हाला जर अजून एकही हप्ता मिळत नसेल तर तुम्हाला आधी एकही हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला अर्ज भरून 9,700 रुपये आता दिले जाणार आहेत. बघा, आता तुम्हाला 10,000 रुपये कसे मिळणार आहेत ते बघा. आता नवीन एक योजना तुम्हाला म्हणतो ती 10,000 रुपये कसे मिळणार आहेत बघा. सुभद्रा योजनेतून महिलांना वार्षिक 10,000 रुपये मिळतील. आज आम्ही खास महिलांसाठी तयार केलेली एक नवीन योजना सादर करत आहोत. या योजनेअंतर्गत सरकार महिलांना वार्षिक 10,000 रुपये देते.
सरकार ही रक्कम 2 हप्त्यामध्ये वितरित करते। 21 ते 60 वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात। या योजनेचा लाभ सुभद्रा योजना म्हणजे या योजनेचं नाव काय आहे तर लाभ सुभद्रा योजना आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिला अंगणवाडी केंद्र, ब्लॉक कार्यालय, सेवा केंद्र आणि जनसेवा केंद्रांना भेट देऊन अर्ज करू शकतात। महिलांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा।